ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा मंगल भावना मंगल शरथ मंगल भावना मंगल उमा सहित दीद पद पुराणी सिया राम मय सब जगजानी करहु प्रणाम जोरि जोग पानी सुख एक हेची ठाई सुख एक हेची ठाई बहु पायी संतांचे मनवोने केला भास नाही नाश तै ठाई। प्रस्तुत राजे धर्माजी महाराज यांच्या गडावरती सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजची कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज तुम्हा सर्व जीवांना खऱ्या सुखाचा पत्ता सांगता विठला। हे जे स्थान आहे हे स्थान म्हणजे जंगलमय मंगल सुंदर असं स्थान आहे, मनाला आकर्षित करणार आहे आणि सुंदर असा मोठा योग या गावाला प्राप्त झालेला आहे। त्या डोंगरावर अशोक महाराज तर या डोंगरावर रोहिदास महाराज आहे। सुंदर असा योग जोडून आला आणि महाराजांनी त्यांनी जशी प्रगती चालवली तत्पूर्वी गोविंद महाराज त्या स्थानाचे अधिपती होते। त्यांनी जीवनभर त्या गडाचं गोविंदगडाचं फार मोठं कार्य केलं आणि नंतर अशोक महाराज आले आणि या गडावरती यांच्याच कुलातील एक होती होऊन गेले राजे धर्माजी महाराज आणि त्या नावाने या गडाची स्थापना झाली आणि सर्वांच्या वतीने रोहिदास महाराज यांची निवड झाली। विठ्ठला तर या दोघांनीही आळंदी क्षेत्रामध्ये अभ्यास केला आणि अशा परीने आपल्या जीवनामध्ये त्यांनी हे सुंदर कार्य सुरू केलेलं आहे। तेव्हा आनंद वाटला हे स्थान पाहून। तसा पूर्वीचा भाग हा कठीण होता, किचकट होता, पण सर्वांना धरून महाराजांनी हे स्थान अगदी निर्मळ पवित्र असं केलेलं आहे आणि म्हणूनच मी म्हटलं जंगल में मंगल विठ्ठला। तर हा सगळा परिसर भावांच्या आशीर्वादातून चालत असतो। जवळच गड आहे आणि गडाचं मार्गदर्शन
अर्थात विठ्ठल महाराजांचं मार्गदर्शन या परिसरामध्ये होत असतं, तेव्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन रोहिदास महाराज आपल्या जीवनाची वाटचाल करत आहेत आणि उत्तरोत्तर या स्थानाची प्रगती देखील होत राहणार. विठ्ठला तर या गावाची प्रगती सर्वच अंगाने संपन्न आहे. राजकीय अंगाने देखील तुमच्या रूपातून, नाकाडे साहेबाच्या रूपातून आहे आणि धार्मिक क्षेत्राची प्रगती या दोन संतांच्या रूपाने आहे. तत्पूर्वी गोविंद महाराज देखील या गावाची फार मोठी प्रगती केली धार्मिक क्षेत्रातून. विठ्ठला सुख एक हेची ठाई बहुपाई संतांचे, म्हणून केला वास नाही नाशते ठाई. संत पर असा अभंग आहे, मोठा गोड सुंदर असा अभंग आहे. या अभंगातून महाराज सर्व जीवांना ज्याची गरज आहे त्याचा पत्ता सांगतात. विठ्ठला तर जी वस्तू आपल्याला अपेक्षित आहे अशा वस्तूचा पत्ता माहीत असणं फार फार महत्वाचं असतं. आणि जवळ जर पत्ताच नसेल तर एक अशी म्हण आहे हिंदीमध्ये की जब में नहीं पत्ता और निकले कलकत्ता. स्थान कसं प्राप्त होणार. विठ्ठला प्रत्येक जीवाला असे वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला हवं ते मिळावं आणि नको ते टाळावं. पण दुर्दैव असं की जे हवं ते मिळत नाही आणि जे नको ते जीवनातून टळत नाही. हवं ते सुख आहे, नको ते दुःख आहे. दुःख कोणालाच नको आहे, सर्वांना अपेक्षा सुखाची आहे. विठ्ठला मनाला दुःख भावे ऐसे कोणी भावी नाजवे. असं एकही मनुष्य नाही की दुःखाची अपेक्षा करणार. सर्वजण अपेक्षा जी करतात ती खऱ्या अर्थाने सुखाची अपेक्षा. कारण सुखम सर्वाय रुच्यते. सुख हे सर्वांनाच आवडतं. सुख हे सर्वांनाच आवडतं. यत् कश्चित् जगति यतते सौख्यस्य हेतो नैव कश्चित् दुःखस्य. सर्वांचे जे प्रयत्न चालू आहे ते दुःखासाठी नसून सुख प्राप्तीसाठी. विठ्ठला परंतु ज्या सुख प्राप्तीसाठी आपण सर्वांचे प्रयत्न चालू आहेत ते स्थान म्हणजे संसार क्षेत्र आहे. आणि संसाराचा जो निसर्ग आहे तो मात्र सुख देण्याचा नसून दुःख देण्याचा. आणि संतांचे प्रमाण आहे संसार दुःखामुळं वगैरे वगैरे. सुखस्थान वेगळं आहे, दुःखस्थान मात्र संसार आहे. विठ्ठला अशा दुःखरूप स्थानामध्ये, अशा दुःख सागरामध्ये किती जरी प्रयत्न केले तर आपल्या जीवनामध्ये आपल्या इच्छेचं स्वप्न साकार होणार नाही. आणि नियम असा आहे की जे ज्याचं स्वरूप असतं मग त्यामध्ये आपण किती प्रयत्न करा त्यामध्ये परिवर्तन होत नसतं. विठ्ठला संसाराचं जे स्वरूप आहे सुख देण्याचं असून दुःख देण्याचं आहे. आणि जे ज्याचं स्वरूप असतं मग तिथं किती प्रयत्न करा त्यामध्ये बदल होत नसतो. याबद्दल एक असा अभंग आहे जरा वेगळा.
पण त्यातील चिंतन मोठं गोड सुंदर घेण्यासारखं आहे. महाराज बोलतात आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, दैव योगी झाला पाग्या. त्याचा येळकोट राही ना मूळ आधी होता वाघ्या, दैवयोगी झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. वाघ्या नाम खंडोबाचा भक्त, पण त्याचं दैव चांगलं, एक त्याला उच्चस्थान प्राप्त झालं. पण अच्छा उच्चस्थानी गेल्यानंतर जे काय परिमित असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. एक अशी बाई राजाकडे काम करणारी, दासी म्हणून असणारी, तेव्हा त्याच दासीला राजाने बनलं, अर्थात त्याच्याशी लग्न केलं. आता लग्न केल्यानंतर ती बाई आता कोण झाली? पट्टराणी झाली. मग पट्टराणी झाल्यानंतर जे काही परिमित असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. आधी होती दासी, आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी. तिचं हिंडणे राही ना मूळ स्वभाव आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. एक असाच ब्राह्मण मनुष्य. आता ब्राह्मण म्हटल्यानंतर त्यांचं कर्म काय? शेतात जाणं, नांगर धरणं, हे त्यांचं कर्म नव्हे, हे तुमचं आमचं कर्म. अशा प्रकारचा ब्राह्मण खरा, पण त्याचं दैव चांगलं, भाग्य चांगलं, की काही साहस न करता, काही कष्ट न करता, काही खर्च न करता गड्यानो राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला. अर्थात त्याला राजगादी प्राप्त झाली. मग राजगादी प्राप्त झाल्यानंतर जे काही पूर्वीच असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. आधी होता ग्रामदोषी, आधी होता ग्रामदोषी, राज्य पदाले त्याशी. त्याची पंचांग राही तो ज्याचा स्वभाव असतो, जे ज्याचं स्वरूप असतं, त्यामध्ये किती आपण प्रयत्न करत राहा, शक्यतो त्यामध्ये बदल घडत नसतो, परिवर्तन होत नसतो. त्याप्रमाणे या संसारामध्ये आपण किती झटा, किती प्रयत्नशील राहा, पण तो संसार दुःख देणार म्हणजे देणार. विठ्ठल तुकाराम महाराजांनी सर्वांचा अभ्यास केला. या सर्वांचे प्रयत्न जे चालू आहे ते खऱ्या अर्थाने सुखासाठी, परंतु यांचं ठिकाण चुकलं, स्थान चुकलं, पत्ता चुकला. आणि ज्याचं ज्याला अज्ञान असतं त्याचं ज्ञान करून देणं हे खऱ्या संताचं काम असतं. आणि म्हणून या सर्व जीवांना या जगामध्ये नेमकं खरं आणि बरं सुख कुठं असेल ही सर्वांना कळावं, याकरता महाराज खऱ्या सुखाचा पत्ता महाराज अभंगाच्या पहिल्या
हेची ठाई दोन पाठ आहे. सुख एक हेची ठाई आणि सुख वाटे हेची ठाई. सुख एक हेची ठाई याच ठिकाणी सुख आहे. दुसरं स्थान पाहूच नका. सकारात्मक महाराज बोलतात सुख एक हेची ठाई बहुबाई संतांच्या. हेच या शब्दाने महाराज अन्य स्थानाची व्यावृत्ती करते. अशा प्रकारचं सुख जगामध्ये कुठंच नाही, कुठंच नाही, कुठंच नाही. सुखस्थान म्हणजे बघा संत महात्मे विठ्ठला संतांचा एक एक शब्द फार तोला मोलाचा असतो. आपलेही शब्द संतांचे शब्द, आपलंही काव्य संतांचं काव्य, यामध्ये फार मोठं अंतर असतं. आपल्या काव्यामध्ये शब्द फार मिळतील, अर्थ थोडा प्राप्त होईल. संतांच्या काव्यामध्ये शब्द कमी असतील, अर्थ मोठा मिळेल. एका कवीने असं काव्य केलेलं आहे. अलिकुल वहनाचे वहनानित होते, शशीधर वहनाने ताळिले मार्गे पंथे. नदी पतिरी पूजाचा तात भंगोनी गेला, रवी सूत मै संगे थोर दुःखित झाला. अलिकुल वहनाची वहन आणीत होते. हरिनाम भुंगा, त्या भुंग्याचं भान कमल, कमळाचं भान पाणी. अलिकुल वहनाचे वहनानित होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गे पंथे. शिशिनाम चंद्र, चंद्राला धारण करणारा भगवान शंकर परमात्मा आणि भगवान शंकराचं भान नंदी आहे. नदीपती पूजाचा तात भंगो निघेला. नदीपती, नदीचा मालक समुद्र आहे आणि समुद्राचा शत्रू अगस्त्य आहे आणि अगस्त्यचा जन्म गाडग्यातून झाला आहे. नदीपती पूजाचा तात भंगो निघेला म्हणजे फुटून गेला, अर्थात ते गाडगे फुटून गेले. रविसूत मै संगे थोर दुःखित झाला. रवी म्हणजे सूर्य आहे, सूर्याचा मुलगा कर्ण आहे. कर्ण म्हणजे काय? मही म्हणजे पृथ्वी. तर यामध्ये अर्थच एवढाच अर्थ. कोणी बाई पाण्यात जाताना बैलाने मारलं, कानाला लागलं, अर्थ एवढं झाला, पण शब्द किती झाले? विठ्ठला तेव्हा जगामध्ये सुखस्थान, सुखसागर, संत महात्मे. जसा देव सुखसागर तसे संत सुखसागर. विठ्ठला 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 विठ्ठला.
का म्हणे संत सुखाची सागर असं प्रमाण आहे. तसा देव भगवान परमात्मा सुख सागर आहे की ज्या सुखाचं गणित होत नाही तसं संत क्षेत्रामध्ये देखील संत महात्मे देखील सागरासारखे आहे. जसं सागरामध्ये किती पाणी मोजमाप नाही, मागे नाही, सध्या नाही, पुढे देखील होणार नाही, तसं संताकडे किती सुख मागे नाही, सध्या नाही, पुढे देखील होणार नाही. कमणे संत सुखाचे सागर, कमणे संत सुखाचे सागर, कमणे संत सुखाचे सागर, कमणे संत सुखाचे सागर. का म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धनी घेई. तेव्हा संत महात्म्याकडे फार सुख आहे आणि म्हणून त्या सुखाचा परिचय महाराज करून देतात की असं खरं सुख, फार सुख, सागरासारखं सुख जर जगामध्ये कुठं असेल तर ते संताकडे सुख आहे का हे जीव आहे. संताकडे सुख आहे. असे बरेच सुखाच्या बद्दल प्रमाण आहेत. सुख या संत समागमे, जसं देवाच्या बद्दल सुखाच्या बद्दल म्हटलेलं आहे तसं संतांच्या बद्दल देखील अनेक ठिकाणी सुखाचं चिंतन आलेलं आहे. असं अप्रतिम सुख संतांकडे असल्यामुळे म्हणून मी जीवनामध्ये काय केलं याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात मनवोनी केला वास, 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 मनवोनी केला वास. मानवाने केला वास नाही नाशत ठाई. संतांकडे सुख म्हणूनच मी त्यांचा वास केला ना, अर्थात आश्रय केला, संगत केली. आणि म्हणून संगत करती चांगल्याची करा, मंगल्याची नको, सज्जनाची करा, दुर्जनाची नको, मोठ्याची करा, छोट्याची नको. पण आजकाल कोण मोठा तर ज्याच्या खिशात झाल्यात भरपूर नोटा.
आजकाल तो मोठा, पण खरा मोठा तोच आहे की जो जगाच्या सुखदुःखामध्ये सामील होतो, तो खरा मोठा. विठ्ठला मनवणे केला वास नाही नाचते ठाई. संतांच्या बद्दल महाराजांना फार मोठं प्रेम होतं. बरं ते प्रेम सोनेसारखं नव्हतं. जशी सून सासूवर प्रेम करते त्या प्रतीचं नव्हतं. सून देखील प्रेम करते, सून देखील रडत असते सासू मेल्यानंतर. आणि तिथं अनेक लोक रडतात. जसं नातं जवळचं तसं सर्वोच्च असतो. म्हणून सूनही रडत असते, मुलगाही रडत असतो आणि मुलगीही रडत असते. मुलगी जी रडते बिंबीच्या देठापासून, मुलगा रडतो अंतरापासून, आणि सून रडते सासूसाठी रडे तुला सासूसाठी रडे सोन भावांतरीचा भिन्न. सासू मेल्यानंतर सोनही रडत असते, पण मनात म्हणत असते बरं झालं ना एकदाची ब्याद निघून गेली ना. जगाला कळत नसतं, वरचं प्रेम दिसतं पण आपलं काही कळत नसतं. एका गावामध्ये एक सासूबाई, तिला 4 सुना, पण हा मृत्यू काय महाराज, तर सर्वांना जावं लागतं. आय हाय सुजाएगा राजा रंग फकीर, प्रत्येकाला जावं लागतं. त्याप्रमाणे म्हातारी मरण पावली. अख्खं गाव जमा झालं, प्रेत यात्रा निघाली. तर काही गावामध्ये वारा घालण्याची पद्धती असते. त्याप्रमाणे त्या गावामध्ये वारा घालण्याची पद्धती म्हणून त्या सुना सर्व सासूला वारा घालू लागल्या. तर प्रेत यात्रा जाता जाता एक असं झाड लागलं की ते आंब्याचं नव्हे, लिंबाचं नव्हे, भाबळाचं नव्हे, नेमकं जांभळाचं. सगळी जांभळ पिकलेली होती, काळे टपोरेच्या टपोरे जांभळं लागलेली होती. नुकताच पाऊस पडला होता. तर सोनेचं लक्षवर गेलं, जी सर्वात लहान सून तिचं लक्षवर. शेवटी जांभळं पाहून त्याच्या तोंडाला पाणी झालं. त्याला काय भानच राहिलं नाही. रडण्याच्या स्वरात म्हणू लागली काळा निळ ग काळा निळ, काळा निळ ग काळा निळ. तिने पंचम सूर लावला. पंचम सूर कसा असतो, सारे ग म प, याला पंचम म्हटलेलं आहे. तेव्हा तिची थोरली जाऊ जवळ होती. ती सांगू लागली का ग तुला वेळ लागला, तुझं डोकं फिरलं का, लोक आपल्याला काय म्हणतील, लोक आपल्याला नाव ठेवतील, अगं आपल्या जांभळं खायचे पण आताच नाही. येता वेळ ग येता वेळ, येता वेळ ग येता वेळ. याला प्रेम म्हणतात का? बिलकुल नाही. प्रेम खरे दिसे जना, भिन्नांतरी भावना, अंतरातील भाव वेगळा असतो. तेव्हा जसं सोन्याचं प्रेम सासूवर, या प्रतीचं प्रेम तुकाराम महाराज संतांच्या बद्दल होतं. खास वरील प्रेम त्यांचं संतांच्या बद्दल होतं. आणि मग त्यांनी आपली प्रेम भावना अनेक चरणातून दाखवलेली आहे. संतांची ये पायी संतांची ये पायी संतांचे पाये
सर्व भावे अशी प्रेम भावना महाराजांनी बऱ्याच चरणातून प्रगट केलेली दिसते. संतांच्या बद्दल महाराजांचं फार प्रेम होतं, परंतु इथं मात्र हा त्यांचा स्वार्थ आहे. मानवाने केला वास सुख म्हणून वास केला, दुसरं काही कारण नाही. विठ्ठल वास केला म्हणजे आश्रय केला, त्यांची संगत केली. पण जीवनामध्ये जशी संगत तशी पंगत, जशी संगत तशी पंगत. ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वान नाही पण गुण लागला. कारण ज्याची संगती आपण करू त्याचा आकार आपल्याला मिळत नाही, त्याचा आकार आपल्याला मिळत नाही, पण विचार आल्याशिवाय राहत नाही. म्हणावणे केला वास नाही नाशत ठाई. खऱ्या संतांची संगती जर प्राप्त झाली तर त्या जीवनामध्ये निश्चितपणे परिवर्तन होत असतं. नाही नाशत ठाई, कारण संतांनी आपल्या जीवनामध्ये जो अविनाशी परमात्मा की ज्या तत्वाला नाशच नाही असं तत्व म्हणजे भगवान परमात्मा असतो, तर ज्यांनी त्या संतांची संगती धरली ते त्या तत्वाला आणि प्राप्त होतात. अर्थात खरं सुख त्यांना मिळून जात असतं. आणि खरे संत अशा जीवाला आपल्यासारखंच करून ठेवतात. मनासारखे काळ नाही काळ वेळ तया लागी. आता मनुष्य प्रयत्न कुठपर्यंत करतो, तर जोपर्यंत आपली इच्छित वस्तू प्राप्त झाली नाही तोपर्यंत. मन इच्छित वस्तू प्राप्त झाली की माणसाचे प्रयत्न संपले जातात. तर महाराज होता आजपर्यंत मी प्रयत्न केले, आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये सगळी हालचाल चालू होती, अर्थात प्रयत्न चालू होते, पण आता ते सगळं संपून गेलं. आणि जीवनामध्ये जी काही चिंता होती ती चिंता देखील नष्ट झाली. त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणाला मनवोनी के
महाराजांनी अगदी गोड चाल म्हटली जुन्या पद्धतीची. तर नकर बी हली चाली किंवा हाला चाली निवारली चिंता आहे. निवारली नाही, निवारली. निवारली म्हणजे आपल्या प्रयत्नाने होईल. निवारली म्हणजे आपल्या प्रयत्नाने निवारली असा अर्थ घ्यावा लागेल. निवारली त्या संताच्यामुळे माझी चिंता नष्ट झाली, मरण पावली, खतम झाली. विठ्ठला तेव्हा आजपर्यंत साधना चालू होती, पण ती साधना समाप्त झाली. कारण श्रद्धे मिळाल्यानंतर साधनाचं काम संपलं जातं. आणि जीवनामध्ये जी काही चिंता होती, चिंता देखील नष्ट झाली, वाढली. वाढली शब्दाचा अर्थ म्हणजे मेली असा होतो ना. आता वाढली शब्दाचा अर्थ काय करतो? मेली. वाढलेली चिंता वेगळी आणि मेलेली चिंता वेगळी. म्हणजे गेलेली चिंता वेगळी आणि मेलेली चिंता वेगळी. मेलेली चिंता पुन्हा येतच नाही आणि गेलेली चिंता आल्याशिवाय. जशा दोन बहिणी होत्या, गंगूबाई रंगूबाई. सासरवरून पळून गेलेली गंगूबाई ती पुन्हा येऊ शकते. लोक ती समजूत करतात, असं नाही तसं नाही, असं नाही तसं नाही, राग धरून या करून. म्हणजे माहेरवरून आपलं सासरवरून पळून गेलेली गंगूबाई जशी पुन्हा येऊ शकते, पण मेलेली गंगूबाई ती का नाही. गेलेली चिंता वेगळी, मेलेली चिंता वेगळी. चिंता मरावी, चिंता राहू नये. राहिली तर कोणा येते? विठ्ठला चिंता माणसाला चांगल्याची असावी. वांगल्याची चिंता करू नये. चिंता ही शरीर खात असते. शरीर चिंता ही दुःखाला कारण होत असते. म्हणून चिंता माणसाने करू नये. चिंतन करावं, देवाचं संताचं वगैरे चिंतन करावं, पण चिंता करू नये. विठ्ठला चिंता चिता समख्याता बिंदू मातर विशेषता सजीव दहते चिंता निर्जम दहते चिता. तेव्हा जिवंतपणे जी जाळून टाकते त्याला म्हणतात चिंता, आणि मेल्यावर जाते त्याला म्हणतात चिता. चिंता नसावी माणसाला, चिंता नसावी. चिंतन असावं देवाचं संताचं. चिंतना चिंताना चिंतना चिंताना चिंतन चित्ताना लाविनाच्या मनाला उन्मानीच्या सुखात उन्मानीच्या सुखात पांडुरंग भेटी देत उन्मानीच्या सुखात
मानिता सोका आत नरकरबे हली चाली निवारली चिंता आहे. तर या संतामुळे माझं साध्य मला प्राप्त झालं. अर्थात खरं सुख मला मिळून गेलं. आणि जी चिंता होती नाना प्रकारची तर ती चिंता देखील आता वारली, अर्थात मरून गेली. तर अशी जे संत आहेत जे चिंता निवृत्त करू शकतात, खऱ्या सुखाची प्राप्ती करून देऊ शकतात, अशा संतांच्या चरणाचे जे काय रजकण आहे त्याचं काय मोठेपण, तर त्याचं मोठेपण महाराज अभंगाच्या शेवटी दिलं. तुका म्हणे निवेदनु तुका म्हणे
संसाराच्या तापे तापलो मी देवा. आणि रजक्कन कशाला म्हटलं? खऱ्या ज्ञानाला रजक्कन असं म्हटलेलं आहे. जसे व्यवहारामध्ये रजक्कन हे अत्यंत सूक्ष्म असतात, तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये अत्यंत सूक्ष्म तत्व म्हणजे ज्ञान आहे. असं हे ज्ञान जगामध्ये संतांकडे असतं. ज्ञानाचं प्रमुख ठिकाण म्हणजे संत महात्मे आहे. ते ज्ञानाचा पुरवठा, ते ज्ञानाचे घर, ते ज्ञानाचे सागर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जसे ते सुखाचे सागर, गुणाचे सागर, इतर दैवी गुणाचे सागर, तसे संत हे ज्ञानाचे सागर आहे. ज्ञान खरे संतांकडे असते. विठ्ठल जसं संसाराकडून दुःख मिळतं, तसं संतांकडून ज्ञान मिळतं, सुख मिळतं. ज्ञान म्हणा, सुख हा त्यांचा निसर्ग आहे. संत जिथं असतात तिथं ज्ञान असतं. ते ज्ञानाचे प्रत्यक्ष स्थान आहे, सागर आहे. अशा संतांची साधना जीवनामध्ये करावी. भक्तीने देव मिळतो, परंतु ज्ञानाने देव कळतो. काही वेळेला वस्तू मिळते, पण तिची किंमतच कळत नाही. काही वेळेला मिळण्यापेक्षा कळण्याला महत्त्व आहे. एक छोटा मुलगा रस्त्याने जाताना त्याला एक नोट सापडली, 100ची नोट, पण त्याला अज्ञान होतं. कोरा कागद असं त्याला ज्ञान. एका दुकानदाराची दृष्टी त्यावर पडली. दुकानदाराने त्या मुलाला हाक मारली. मुलगा दुकानापाशी गेला. तर म्हणे, हा कागद मला देऊन टाक, तसं पगार देणार नाही म्हटलं, मला काहीतरी खायला दे. त्याने 5 गोळ्या काढल्या, कागद देऊन टाकला. गोळ्या हातावर पडता क्षणी मुलाने कागद देऊन टाकला. का दिला? वस्तू मिळाली, पण त्याला कळाली नाही. म्हणून मिळण्यापेक्षा काढण्याला महत्त्व. विठ्ठल विठ्ठल. असं नामदेव महाराजांना देव मिळाला, पण देव कळाला. एवढा जवळ देव, एवढं सान्निध्य कोणत्या संताला मिळालं नाही जसं नामदेव महाराजांना मिळालं तसं. कारण नामदेव महाराज हे प्रेममूर्ती होते. या धार्मिक क्षेत्रामध्ये प्रेममूर्ती नामदेव महाराज. जसं ज्ञानमूर्ती ज्ञानेश्वर महाराज, वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज, शांतीमूर्ती एकनाथ महाराज, तसं सकळ संतांमध्ये प्रेममूर्ती म्हणजे आपलं नामदेव महाराज. विठ्ठल भक्ती
करणारा त्याला भक्त असं म्हणतात. भक्ती तशी श्रेष्ठच आहे, पण ती प्रेमाची भक्ती लागते. अशी प्रेमाची भक्ती नामदेव महाराजांकडे होती. प्रत्यक्ष त्या प्रेम आधारानेच नामदेव महाराजांनी प्रत्यक्ष देवाला दूध प्यायला लावलं. असा कोणता भक्त झाला की जशी करते नामदेव महाराजची तशी. दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. काला बछडा कपिला. नामदेव महाराज शेवटीच असंच म्हटलंय की देवा घेतो का नाही, नंतर कपाळ मोक्ष डोकंच फोडून घेईल. आणि खरं त्या धर्तीवर आलेही होते नामदेव महाराज. नंतर जाणून प्रत्यक्ष भगवान एकदम प्रगट झाले. ते सगळं दूध प्राशन केलं. असं घडलेलं उदाहरण आहे. तेव्हा प्रेमाच्या बद्दल नामदेव महाराज एक प्रकारचे एक नंबरचे संत. भक्ती सामर्थ्याने त्यांनी देवाला भगवंताला जिंकलं होतं, पण त्यांच्याकडे असं ज्ञान नव्हतं. भक्ती होती पण ज्ञान नव्हतं. शेवटी त्यांना संत दरबारामध्ये कच्च ठरवलं, कच्चे ठरले गेले. सगळ्या संतांमध्ये त्यांची म्हणजे कच्चेपणात लिस्ट तयार झाली की हे कच्चे आहेत. सर्व संतांनी त्यांना थोडं अपमानित केल्यासारखं झालं. संत कोणाचा अपमान करत नाही, पण त्यांना तो अपमान वाटला आणि डायरेक्ट पंढरीला आले. नंतर संत संमेलन आळंदीला झालं आणि तिथं हा प्रकार घडला गेला. मुक्ताबाईने हा प्रकार केला. कोणीतरी सुरुवात करून दिली. गोरोबा काका होते, म्हटले तुम्हाला गाडग्याची परीक्षा आहे म्हटले, तर आता तुमच्यावर हा प्रसंग आहे, अधिकार आहे, तुम्ही आम्हा सर्वांची परीक्षा करा. आम्ही सगळे गाडगेच, आमची परीक्षा करा. तर मग बोधाचा थापाटणं घेतलं आणि परीक्षा करू लागले. निवृत्तीनाथाला ते मारलं, माऊलीला मारलं, स्वपन काकाला मारलं, मुक्ताईला मारलं, ते थापाटणं. तर कोणीच चूक काही केलं नाही. परंतु ज्यावेळेला नामदेव महाराजापाशी गोरोबा काकाला आले तर म्हणे हे थेरड्या लक्षात धर, हे जसे तसा मी नाही, मी देवाचा एकनिष्ठ भक्त आहे. अहंकार होता त्यांना, अजिबात चालणार नाही. शेवटी धरलं, हात धरला, मारलं थांबा. डोळी सोडू लागले, आरडावरडा करू लागले, निर्वाळा देऊन टाकला. सगळे गाडगे कच्चे म्हणजे पक्के आहे, सगळे गाडगे पक्के, पण एवढं गाडगे कच्चं. मग काय करावं लागेल म्हटलं, याला भाजावं लागेल. नामदेव महाराज म्हटलं खरंच हे असं करतीलच, आपल्याला भाजून टाकतील, आब्यात टाकतील, भाजून टाकतील, मारून टाकतील. जी धूम ठोकली की डायरेक्ट पंढरीला आले. पंढरपूरला आले देवा काना फुका. मी जगून वाचून आलो. काय झालं काय झालं? अहो तुमच्या संतांनी मला तिथं कच्चा ठरवलं. मी कच्चा कशावर? तू जगाचा चालक मालक प्रतिपालक, आज माझ्या हातात आहेस, प्रत्यक्ष सगळ्या क्रिया तू माझ्याबरोबर करतोस, आणि मी कच्चा कसा? म्हणे हो, संतांनी जी सांगितलं ते काय खोटं म्हणायचं नाही. तर तुझ्याकडे म्हटले सगळं काही आहे, पण तुला बोध नाही, तुला गुरु नाही म्हटले. तुम्ही आहेत ना, पण मी तुझा गुरु नाही म्हटले. तर तुला गुरु करावासा लागेल. प्रत्यक्ष भगवंताने गुरु करण्यासाठी त्यांना आंब्या नागनाथला पाठवलं. तिथं येसोबा खेचर होते. हे नामदेव महाराजचे नंतर गुरु झाले. यांनीच ज्ञानोबारांची निंदा केली, त्रास केला, भरपूर झालं, पण माऊली रागवले नाही. शेवटी माऊलीने प्रसन्न होऊन कृपा करून शेवटी त्यांना नामदेव महाराजचे गुरु होण्याचा अधिकार दिला. विठ्ठला तर येसोबा खेचर तिथं आंब्या नागनाथला होते. एका मंदिरामध्ये तिथं ते पिंडीवर पाय देऊन पडले होते. तर म्हटले
तुमचं नाव काय म्हटलं? यशोबा खेचर. हां, भगवंताने सांगितलं तो गुरु. कारण असा नास्तिक गुरु की पिंडीवर पाय ठेवून पडलाय आणि याला गुरु करू? नामदेव महाराज असला गुरु? तर म्हणे बाबा हे पाय दूर करा. असे नास्तिक कसे? अरे म्हटले माझ्यामध्ये बळ नाही, शक्ती नाही, तर तूच एक कर, माझे पाय बाजूला कर. तर धरले पाय बाजूला केले, पण तिथं देखील पिंडच आहे. पुन्हा उचलले दुसरीकडे, तिसरीकडे, पुन्हा तिथं पिंडच. सगळे पिंडीच पिंडे, पिंडीच पिंडे. शेवटी उमस पडला की नक्कीच गुरु होण्यास नाही हीच शक्ती आहे. देवाने जे सांगितलं ते काही खोटं नाही. लगेच पाय पकडले, काही करा पण महाराज मला ज्ञान द्या, अनुग्रह करा, उद्धार करा, खरं ज्ञान द्या. शेवटी डोक्यावरती हात ठेवला, खरं ज्ञान त्याला प्राप्त करून द्यायला अनुग्रह केला. अनुग्रह प्राप्त होऊन शेवटी आशीर्वाद घेऊन नामदेव महाराज पंढरीला येऊ लागले. येता येता मग बार्शी या गावामध्ये स्वयंपाक करू लागले. तर स्वयंपाक करत असताना भगवंताने विचार केला की किती आपला भक्त कसाला उतरला, किती पक्का झाला. आणि म्हणून नामदेव महाराजची नजर चुकवली आणि पोळी पळवली, चपाती पळवली. उभा उभा ऋषिकेशील कोरड्या पोळ्या काढायच्या. नामदेव महाराज पाठीमागे लागले. एरवी काठी घेऊन लागणारे नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन लागले की देवा थांबा, देवा थांबा, देवा थांबा. कच्ची पोळी खाणार तर तुमचं पोट म्हणजे दुखणार आहे. तर याकरता मला तूप लावू द्या, तूप लावू द्या, थांबा थांबा. भगवान थांबले, कुत्र्याच्या विषयात थांबले. अरे हे तुला कसं कळालं? म्हणजे गुरुचा उपदेश. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून परमार्थिक क्षेत्रामध्ये गुरुला महत्त्वाचं स्थान आहे. त्याला सद्गुरू असं म्हटलेलं आहे. एरवी जी कला घेणं याला गुरु म्हटलं. सतनाम परमात्मा त्याची प्राप्ती करून जो देतो त्याला म्हणतात सद्गुरू. जे संत महात्मे असतात त्यांना ही पदवी लावली जाते की सद्गुरू. जगद्गुरू वेगळा आणि सद्गुरू सतनाम परमात्मा त्याची प्राप्ती त्याची ओळख करून देतो तो सद्गुरू आहे. आणि अख्ख्या जगाचा जो गुरु असतो त्याला जगद्गुरू म्हणतात. जसं भगवान कृष्णाला जगद्गुरू म्हटलं, शंकराचार्यांना जगद्गुरू म्हटलं, किंवा जगद्गुरू तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हटलं. विठ्ठल तुका म्हणे निवेदन रजक्कनु लागता. रजक्कन नाम ज्ञान आहे. ज्ञान हे अत्यंत सूक्ष्म असतं. अत्यंत सूक्ष्म म्हणजे ज्ञान आहे. असे काही प्रश्न केले पाहिजे. जलसई पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन गण से तेज है, और कौन कादर से कारी. जल से पतला ज्ञान है. जल से पतला कौन है? जलापेक्षा पातळ म्हणजे ज्ञान आहे. अग्नीपेक्षा तेजवान म्हणजे क्रोध आहे. या पृथ्वीपेक्षा जर भारी वस्तू जगामध्ये ते आहे. आणि सर्वात अत्यंत सूक्ष्म तत्व म्हणजे ज्ञान आहे. आणि काजळापेक्षा काळी वस्तू म्हणजे जगामध्ये कलंक आहे. कलंक नसावा. विठ्ठल विठ्ठल. ज्ञान हे सद्गुरूकडे असतं, साधू संतांकडे असतं. आणि म्हणून अशा संतांची सेवा करावी. अशी सेवा केली तर ते आपल्यावर प्रसन्न होते. आणि प्रसन्न होऊन आपण जर विचारणा केली की असं करा तर आपल्या शब्दाला ते मान देते आणि खरं ज्ञान ते आपल्याला देते. आणि खऱ्या ज्ञानातून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. अर्थात आपल्या जीवनाचा उद्धार होतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणे निवेदनु रजक्कनु लागता. म्हणवून केला वास नाही नाश ते फायदेश्वर.